काय तुमच्याही साडीला तेलकट डाग लागलेत आणि कितीही काही वापरलं तरी साडीचा तेलकटपणा निघत नाही? मग आता काळजी करायची गरज नाही. इतका भारी व्हिडिओ घेऊन आले ना खास बहिणींसाठी माझ्या, की कितीही तेलकट डाग पडलेले असू द्या साडीवर, आपल्याला इतके सोप्या पद्धतीने ते तेलकट डाग काढायचेत ना, की म्हणजे आपल्याला कोणता शॅम्पू वापरायचा नाही, कोणता निरमा वापरायचा नाही आणि कोणता साबणही वापरायचा नाही आणि पाणी सुद्धा वापरायचं नाही. नाही तर तुम्हाला वाटतं पाणी धुवून काढायची का काय आपल्याला साडी आणि त्याच्यानंतर तेलकट डाग जाणार का नाही? तर तसं काय नाही बरं का. आता ज्यांच्या साडीवर डाग पडलेले तेलकट, आता आपण लग्नाला गेल्याच्या नंतर तिथं जेवणाच्या पंक्तीत बसल्याच्या नंतर तेलकट डाग लागतेच. कोणत्याही कार्यक्रमाला गेलं आणि साडी एकदम भारी असली ना तर आपण स्वतःला सांभाळतो आणि त्यापेक्षा जास्त आपल्या साडीला सांभाळत असतो, कारण की साडीवर आपल्या तेलकट डाग पडू नये म्हणून. कारण की तेलकट डाग पडल्यावर निघतच नाही, हे असं तुमचं म्हणणं आहे, माझं नाही. हे असं तुमचं म्हणणं आहे की साडी एकदा तेलकट डाग पडला ना का निघत नाही, पण तसं काही नाही बरं का बहिणींनो. या साडीवरचे तेलकट डाग आज आपण काढून दाखवणार नाही, एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवणार आहे. आता तुम्हाला मी सांगितलंय आपल्याला पाण्याचा पण वापर करायचा नाही. मग आपण नेमकं काय वापरणार आहे ह्या साडीसाठी, की जेणेकरून जितके आपले तेलकट डाग असतील तेवढे सगळे 2च मिनिटात जाणार, ते पण तुमच्या समोरच. जे काय करणार आहे ना मी तुमच्या समोरच करणार आहे आणि तुमच्या समोरच ह्या साडीवरचे तेलकट डाग आपल्याला काढून दाखवायचे. पण ते कसे आहेत ना हे तुम्हाला बघावं लागेल, की ते तेलकट डाग आपण कशा पद्धतीने काढणार आहोत. कारण की तुम्हाला आता माहिती आहे, ज्या टायमिंगला आपण घरी साडी धुत असतो त्या टायमिंगला त्या साडीवरचे तेलकट डाग धुवून काढण्यासाठी आपण भरपूर असे प्रयत्न करत असतो. आणि कधी कधी तर आपण काय करत असतो, ही साडी बाहेर लॉन्ड्रीला देत असतो धुवायला, आणि लॉन्ड्रीला बाहेर धुवायला दिल्याच्या नंतर सुद्धा साडीवरचे तेलकट डाग निघतच नाही. आता काय काय एकदम बारीक तेलकट डाग असतील ना ते निघतात, पण भरपूर असे मोठे तेलकट डाग असतात ना ते लॉन्ड्रीत दिल्याच्या नंतर सुद्धा निघत नाही, तसेच राहतात. आणि त्यानंतर आपल्या जी आवडीची आणि भारी कलर, जो कलर आपल्याला आवडत असतो, जी साडी आपल्याला आवडत असते ना ती साडी आपल्याला काय करावं लागते, टाकून द्यावं लागते. कारण की फक्त ते तेलाचे डाग पडले असतात त्याच्यामुळं. आणि कधी पण तेलाचे डाग पडल्याच्या नंतर कधी पण तेलाचे डाग हो का इथं पडतात, तिथं आपण जेवत असतो त्यामुळे एकतर आपल्या इथं जिथं पिन करतो आपण तिथं पडतात तेलाचे डाग, किंवा आपण जे निऱ्या नेसत असतो त्याच्यावर पडत असतात. कारण की आपण खुर्चीत जेवायला बसत असतो कोणत्याही कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर, त्या टायमिंगला तोंडात घास घालायच्या टायमिंगला इथं तर पडतो, नाही तर आपल्या ओटीत पडतो. आणि त्या टायमिंगला एकदम तेलकट डाग समोरच दिसत असतो. त्यामुळे कोणत्या कार्यक्रमात परत ती साडी आपल्याला वापरताच येत नाही. कारण की असं आड बाजूला जर तेलकट डाग पडला तर आपण ती साडी वापरतो, पण बरोबर मध्ये समोर पडल्याच्या नंतर काही केलं ना तरी आपल्याला ती साडी वापरताच येत नाही. मग आता आहे ना, कितीही तुमची भारी साडी असू द्या आणि कितीही तेलकट डाग त्याच्यावर असू द्या, जे मी आज करणार आहे ना ते तुम्ही केल्याच्या नंतर आहे ना लगेच त्याच्यावरचे तेलकट डाग निघून जाणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी तुम्ही ती साडी घालणार आहे, माहिती आहे का? हां, कारण की ना आपण इतका भारी जुगाड घेऊन आलो आहे ना तुमच्यासाठी, की किती तेलकट डाग असले ना ते 100% 101% गेलेच पाहिजे. आणि गेल्याच्या नंतर मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही व्हिडिओ जो काढला होता तो आमच्या फायद्याचा ठरलेला आहे आणि आमच्या साडीवरचे तेलकट डाग हे निघून गेलेले आहेत. त्यासाठी मला धन्यवाद म्हणा, म्हणजे मलाही कळन की माझ्या कोणत्या बहिणीने हा उपाय केला आहे. कारण की हे 100%च फायदेशीर ठरणार आहे बरं का. 100%च तुमच्या साडीवरचे तेलकट डाग निघून जाणार. ते कशा पद्धतीने ते मी तुम्हाला सांगते. तर इथं आहे ना, आपण ही इतकी साडी मला आवडते ना, ले म्हणजे ले मला ही साडी आवडते. ह्या साडीचा कलर पण खूप आवडतो, पण आज मी ह्याच्यावर तेलाचे डाग टाकून दाखवणार आहे. कारण की ह्याच्यावर तेलाचे डाग पडलेलेच नाहीत, कारण की जितक्या पण माझ्या साड्या आहेत त्याच्यावर तेलाचे डाग पडलेले असतील तर मी लगेच ही पद्धत वापरायची. जे आज तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे मी, ती ट्रिक वापरून माझ्या साडीचे डाग सगळे निघून जातात तेलकट. मग सध्या आता अशी एक पण साडी नाही आहे माझ्याकडं की जी साडी तुम्हाला मी दाखवून की ह्याच्यावर तेलकट डाग आहे. अशा मी साड्या म्हणजे लगेच मला माहिती ती ट्रिक म्हणून मी वापरते, त्यामुळे तेलकट साड्या राहतच नाहीत घरात माझ्याकडं. तर ही माझी खूप आवडीची साडी अशी. तर ही मी तुम्हाला ह्याच्यावर तेलाचे डाग टाकून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच काढून पण दाखवणार आहे. तर ते काय करायचं आहे, कसं आपण ते तेलाचे डाग काढणार आहे ते बघूया, चला. तर आता आपल्याला काय करायचे की सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, इथं मी एक साडी घेतलेली बरं का, आणि इथं आपल्याला इस्त्रीचा वापर करायचा आहे बरं का. तर आता मी इथं इस्त्री गरम करायला ठेवली, तुम्ही बघू शकताय. तर इथं आपली इस्त्री गरम होती तोपर्यंत आपण ह्या साडीवर तेलाचे डाग टाकून घेऊया. म्हणून अगोदर इस्त्री गरम करायला ठेवली, कारण की इस्त्री जरा चांगली गरम झाली पाहिजे, लगेच गरम होत नाही, त्यामुळे गरम करायला मी इथं ठेवलेली.
आणि आता हे खोबरेल तेल आहे आपल्या घरातलं, तर हे खोबरेल तेल आपण इथं साडीवर टाकून घेणार आहे. तर ह्या साडीच्या कोपऱ्याला मी टाकून घेते. ते एवढं आपलं तेल इथं टाकून घेतलंय बरं का. तर आता हे तेल आहे ना आपल्याला इथं टाकून घेतलंय आपण. आता आपल्याला काय करायचं माहिती का, इस्त्री करण्यासाठी ना चटईवर डायरेक्ट आपल्याला इस्त्री करता येणार नाही, त्यामुळं इकडं आपण सरकून ठेवूया. आणि इथं एक अशी बेडशीट आहे ती इथं मी घेतलेली आहे. आणि ही बेडशीट आपल्याला ह्याच्यावर हे अशी करून ठेवायची. आणि त्याच्यानंतर ही जी साडी आहे ना त्याचे डाग तुम्ही बघू शकताय. आता तुम्हाला व्यवस्थित असे दिसणार नाही तेलकट डाग, त्यामुळे मी साडी दुमडली आहे. हे अशी साडी दुमडल्याच्या नंतर इथं बघू शकताय तुम्ही, तुम्हाला दिसतंय ना व्हिडिओमध्ये की इथं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. हे तेलाचे डाग एवढे पडलेत. आता तुम्ही म्हणता एवढे एवढे तेलाचे डाग पडले तर निघत नाही, पण मी एवढी साडी माझी नवीन आणि आवडीची साडी मी माझी इथं तुम्हाला दाखवणार. त्या तेल ओतून दाखवलंय की किती सोप्या पद्धतीने आपल्याला हे तेलाचे डाग काढायचे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय ते मी सांगते तुम्हाला. आता आपण आहे ना इथं जे घरातले पेपर असतात ना असे ते घ्या, म्हणजे वहीचं पान असू द्या किंवा आपले पेपर असलेले तरी 2 तुकडे असे करून घ्यायच्यात. तर एवढ्या मापाचे घ्यायच्यात, त्यामुळे मी आपलं साधं सिंपल वहीचे पान घेतलेले. तर इथं 2 वहीचे पान लागणार आहेत आपल्याला, एक नाही. आणि 2 वहीच्या पानाचा आपल्याला कसा उपयोग करायचा ते बघायचं. आता हे तेलाचे डाग तर आपल्याला काढायच्यात आणि इस्त्रीपासून काढायच्यात. आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 इथं कागद लागणार आहेत वहीचे. तर इथं मी 2 कागद घेतलेत वहीचे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, एवढा साडीचा डाग आपल्याला दिसत असून तुम्हाला इथून एवढा, आणि इकडे तुम्ही कलर बघू शकताय साडीचा. आणि इथं बघा इथं स्पष्ट दिसते साडीच्या जे साडीवर आपले तेलकट डाग पडलेले ते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं पावडर घ्यायची. आता इथं पाऊंड्स पावडर घेतलेली मी, जी तुमच्या घरात तुम्ही दररोज वापरत असताना चेहऱ्याला लावायला ती पावडर घ्यायची आपल्याला. आणि ती इथं टाकून घ्यायची. जिथं तेलाचे डाग आहेत ना तिथंच तेवढे टाकायचे. तुमची किती डाग कितीही म्हणजे किती जुने डाग असू द्या, लेले वर्षाचे नाही का साड्या पडलेल्या असू द्या घरात तुमच्या तसेच, त्याच्यावर हे ट्राय करा. नक्कीच तुमच्या घरातले तुमच्या साडींवरचे डाग निघून जाणार आहेत. आणि जितके दिवस तुमच्या घरात साडी तुम्ही ठेवलेली ती साडी परत तुम्हाला छानपैकी वापरायला येईल. आता एवढ्या ह्याच्यात आपण हे पावडर टाकून घेतलेली. आता आपल्याला काय करायचंय, जे पान घेतले होते ना आपण ते पान आपल्याला ह्याच्यावर ठेवायचे. आणि तसंच आपल्याला ह्याच्या खाली एक पान ठेवायचे. आता तुम्ही बघू शकता इकडून दिसत असेल तुम्हाला, साडीच्या खाली आपण एक पान ठेवलेलं आहे आणि दुसरं आपण साडीच्या वरती पान ठेवलेले बरं का. आणि जी आपली इस्त्री आहे ना ती आता बरीपैकी एकदम छान गरम झालेली आहे. तर आता आपल्याला ती इस्त्री फक्त ह्याच्यावरनं फिरवायची आहे, फक्त पानावरनं, दुसरीकडे नाही कुठं आपल्याला फिरवायची, फक्त पानावरनं फिरवणार आहे. इस्त्री पण चांगली गरम होऊ द्यायची बरं का. आणि गरम झाल्याच्या नंतर नॉर्मल ह्याच्यावर घेऊन इस्त्री करा, कारण की इस्त्री जर गार असली ना तर जे तेलाचे डाग आहेत ना ते अजिबात निघणार नाहीत बरं का. त्यामुळे आपल्याला अशी व्यवस्थित अशी इस्त्री तर करून घ्यायची. आणि जशी आपण साडीला ड्रेसला इस्त्री करत असतो ना नॉर्मल, तशी नाही करायची बरं का. थोड्या वेळ ह्याच्यावर जास्त वेळ आपल्याला इस्त्री ह्याच्यावर फिरून घ्यायची. आता आपण ज्या टायमिंगला कपड्यांना इस्त्री करत असतो ना त्या टायमिंगला काय करत असतो की फक्त इकडून इकडून एक एक इस्त्री फिरवत असतो. तसं करायचं नाही आपल्याला. इथं आपल्याला जास्त वेळ इस्त्री ह्याच्यावरनं फिरवून घ्यायची. आणि आपल्या हाताला भाजल ह्याची बी काळजी घ्या. आत्ताच माझ्याच हाताला भाजली इस्त्री, त्यामुळं काळजी घेऊन. आणि साडी जळण्याचं पण काय नसतं बरं का, कारण की आपण ह्याच्या पेपर टाकलेला आहे आणि त्यामुळं पेपरमुळे ना आपली साडी पण इथं जळणार नाही, काय होणार नाही. ह्या साईडला पण थोडीशी आपण इस्त्री करून घेऊया.
आणि जिथं तेलकट डाग आहेत ना तिथं जास्त आपल्याला हे इस्त्री फिरवायची बरं का. इस्त्रीचा असा बी काय फायदा आहे हे तुम्हाला माहिती असेल का नाही माहित नाही, कारण की मी तर इस्त्रीचा असाच फायदा करून घेते, जेणेकरून माझ्या किती चांगल्या साड्या असल्या तरी मला ठेवून द्यावा लागत नाहीत किंवा फेकून द्यावा लागत नाहीत. आणि कधी बी काय होतं माहिती का, जी आपली एकदम आवडीची साडी असते ना बरोबर त्या साडीवर तेलकट डाग पडलेले असतात बरं का. आता माझ्या बऱ्याच बहिणींची हे झालेलं असणार आहे माझ्या बहिणीसोबत, त्यामुळे माझ्या बहिणीला माहिती आहे की जी आपली आवडीची साडी असते ना, जी कलर पण आपल्याला आवडत असतो, साडी पण आवडत असते ना, बरोबर त्या साडीसोबतच असं होतं. आता आपल्याला काय करायचंय, हा जो कागद आहे ना तो काढून घ्यायचा आपल्याला. आणि कागद पण बघू शकता तुम्ही किती असा कडक झालेला आहे, ह्याला पण मस्त अशी छानपैकी इस्त्री झालेली, पण ह्याला इस्त्री होऊन उपयोग नाही, आपल्या साडीला व्हायची होती. तर काय करायचं आपल्याला माहिती का, आता जी पावडर आहे ती एकदम ह्याला चिटकून बसलेली, तर ही आपल्याला चमचेने खरडून काढायची पावडर. कारण की ह्याला आपण इस्त्री केली होती त्यामुळे आहे ना ही पावडर अशी ह्याला चिटकून बसलेली, म्हणून ही पावडर काढायची आपल्याला. तर ही आपली पावडर आहे जी त्याला चिटकलेली, आणि ह्या पेपरने आणि पावडरने त्याचा तेलकटपणा आहे ना गरम होऊन शोषून घेतो, कारण की आपण जी इस्त्री गरम केलेली होती ना त्याच्यामुळं ते तेलकटपणा आहे ना ह्या पेपरच्या साह्याने पावडरच्या साह्याने सगळं असं निघून जातो. आता ह्याला पावडर दिसते तुम्हाला, तर ही पावडर आपल्याला व्यवस्थित अशी स्वच्छ करून घ्यायची. आता ही पावडर आहे ना ह्याला सुद्धा पाणी फिनी लावायची गरज नाही बरं का. फक्त आपले जे हाताने जोर जोरास ह्याला हे असं करून ही पावडर काढून टाकायची. तर आपल्याला पाण्याचा अजिबात उपयोग करायचा नाही, कारण की पाणी ह्याला आपण लावलं ना तर जी पावडर होती ना ती जास्त ह्याला चिटकून बसणार आणि खराब होणार इथं साडी. तेलकट डाग पण आपले निघणारच नाहीत, त्यामुळे हे आपल्याला एकदम असं व्यवस्थित साफ करून घ्यायचंय. आता बघू शकताय तुम्ही अजिबात आपल्या साडीवर तेलकट डाग कसलाच राहिलेला नाही. आता इथं पण तुम्ही बघू शकताय आणि इथं पण बघा, कारण की आता इथं बघितल्याच्या नंतर इथं बघितल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल की जे तेलकट डाग आपण हे खोबरं तेलाचे टाकलेले मी बरं का. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे तेल टाकलेलं, पण आपल्या घरात कोणतं तेल असतं ते कधी ना कधी आपल्या साडीवर सांडतं. आणि एखादी जर जुनी साडी असेल ना तर त्याच्यावर आधी तुम्ही ट्राय करा बरं का हे असं करून, त्याच्यानंतर त्याचे डाग 100% निघणार. मग तुमच्या किती भारीतल्या साड्या असू द्या असाच करा, आणि आपल्या साडीचे जे डाग आहेत तेलकट ते कायमस्वरूपीचे घालून टाका. आता आपल्याला काय करायचं माहिती का, हे तेलकट डाग आहेत ना ते तर ह्याच्यावरचे निघलेले आहेत, आणि आता आहे ना त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही शॅम्पूने किंवा कशाने धुवायची असली धुवू शकताय, नसली धुवायची तर घडी घालून अशी तुम्ही कपाटात पण ठेवून दिली तरी चालते, कारण की आता त्याच्यावरचे जे तेलकट डाग आहेत ते अजिबात दिसणार नाहीत. आणि तुम्ही तुमची किती चांगली साडी असू द्या ती तुम्ही घालायला वापरायला परत चालू करा. तर बहिणींनो, जी ही साडीवरची तेलकट डाग काढायचा जुगाड मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले, आणि तुमच्यासाठी घेऊन आले आणि तुम्ही बघितले पण साडीवरचे तेलकट डाग आपण काढलेले आहेत ते पण एकदम सोप्या पद्धतीने. जे घरातल्या वस्तू आहेत ना आपल्या त्या घरातल्याच वस्तूने आपण हे तेलकट डाग काढलेले आहेत. कुठं बाहेर डायकिंगला टाकायची गरज नाही आपल्याला, कारण की बाहेर पैसे दिल्याच्या नंतर सुद्धा काय काय साडींचे तेलकट डाग निघतच नाही. म्हणून आता आपण अशाच घरगुती पद्धतीने आपल्या साडीवरचे तेलकट डाग काढायच्यात. तर हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून, शहरातून, जिल्ह्यातून बघता हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझा शेअर करा, की आपल्या ज्या पण बहिणी आहेत त्या बहिणींना सगळ्यांनाच ह्या व्हिडिओचा 100% आणि भरपूर असा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण जुगाडाच्या आणि आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.